मनोरंजन विश्वातून हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे। एका प्रसिद्ध सिनेनिर्मात्यानं आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे। त्याच्या आत्महत्येनंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे। सौंदर्या जगदीश असं आत्महत्या करणाऱ्या निर्मात्याचं नाव आहे। सौंदर्या जगदीश हा कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता आणि व्यावसायिक होता। रविवारी त्यांनी आत्महत्या केली। पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ त्याच्या घरी पोहोचले। मिळालेल्या माहितीनुसार 55 वर्षांचा निर्माता जगदीश यानं रविवारी सकाळी महालक्ष्मी लेआउट येथील त्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। सौंदर्या जगदीशचा मित्र श्रेयसनं सांगितलं की मला जेव्हा त्यानं आत्महत्या केली आहे हे कळलं तेव्हा मी तात्काळ रुग्णालयात घेऊन गेलो। रुग्णालयात दाखल करता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केलं होतं। निर्माता जगदीशच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही, पण पोलीस त्याच्या आत्महत्येमागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे। निर्मात्याच्या नावे एक पब होता। निर्माता काही दिवसांआधी एक पब पार्टीतील वादामुळे चर्चेत आला होता। त्यानंतर त्या पबचं लायसन्स रद्द करण्यात आलं होतं। त्याच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झाल्यास त्यानं अप्पू पप्पू, रामलीला, स्नेही तरू आणि मस्त मजा आदीसारख्या सिनेमांची निर्मिती केली होती।